नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास पुढील भागामध्ये भावना माहेरी तर जाते, पण नकळत तिला सिद्धूची काळजी लागत असते. त्यामुळे ती सिद्धूला जेवणाचा डबा पाठवते. त्याच वेळेस डायनिंग टेबलवर सगळेजण जळका अन्न खात असतात. सिद्धू जेवणाचा डबा उघडतो आणि सुगंध घेतो आणि सगळ्यांना चिडवत म्हणतो, आहा हा, कसल्या मोमो पोळ्या आहेत. आजी म्हणते, हे मुद्दाम करतोस ना? आम्ही त्या अवलक्षणाला माहेर पाठवलं म्हणून आमच्यावर सूड उगवतोस. पण त्यावर पण सिद्धू चांगलीच फिरकी घेतो. इकडे जानू जयंतविषयी सगळी माहिती घेते. जानूवर आजोबांनी एवढा अत्याचार केलेला असतो की ते ऐकून जानूच्या काळजाचं पाणी पाणी होतं. त्याच वेळेस ते सर म्हणतात, मॅडम तुम्ही आता झोपायला जा, खूप रात्र झाली आहे, बाकी आपण उद्या बोलूया. पण जानू म्हणते, नाही सर, सगळं मला आजच ऐकायचं आहे. आता तर ते असं काही सांगतात की जानूच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण जयंत मोठा होतो तरी पण आजोबांची शिक्षा चालूच असते. ते आता जयंतला शिक्षा देतात, गॅसवर चिमटा तापवतात आणि जयंतला चटका देतात. भावनाच्या रूममध्ये लक्ष्मी येते. तिला बघून भावना हबकूनच जाते आणि म्हणते, आई तुझे हे नवीन रूप, पण खरंच तुला या रूपामध्ये बघून मला खूप आनंद होतो. लक्ष्मी म्हणते, तुझं काही पण भावना, पण तुला खरं सांगू का, ह्या दोघांना धडा शिकवण्यासाठी मला हे करावंच लागत होतं. इकडे आजी काय शांत बसत नाही आणि पूर्वीला घरी बोलवते. तिला बघून सिद्धूची चांगलीच सटकते आणि तो विचारतो, तू का आलीस इथे? आजी म्हणते, मी बोलवलं आहे. सिद्धू रागात म्हणतो, तुला माहिती नाही हिने काय कारस्थान केलं? आजी म्हणते, तिने का कारस्थान केलं? कारण तू ऐनवेळेस त्या अवलक्षणाच्या गळ्यात हार घातला, त्यामुळे तिला राग येणं साहजिकच आहे. ते काय नाही, पूर्वी तू येत जा. आता मात्र सिद्धू बराच विरोध करायचा प्रयत्न करतो, पण आजी काय ऐकत नाही. पूर्वी सिद्धूसाठी कॉफी घेऊन येते. सिद्धू रागात म्हणतो, नको आहे मला, पण आजी तिला खुणवते. आता पूर्वी मात्र लगट करायचा प्रयत्न करते, पण सिद्धू मात्र तिलाही धुडकावून लावतो. जयंत घरी येतो आणि आवाज देत असतो, जानू, जानू कुठे आहेस तू? तो आता जानूला घरभर शोधतो, पण त्याला कुठेही दिसत नाही. आता त्याला आठवतं त्याने जानूला दिलेली धमकी. आता मात्र तो खूप सैरभैर होतो आणि रडत म्हणतो, मी जानूला असं का बोललो असेल? मी तिला म्हणालो तू भेटायचं नाही म्हणून. तो आता देवासमोर जातो आणि हात जोडून म्हणतो, तू माझ्या आयुष्यात जानूला आणलं, पण माझी लायकीच नाही आहे की माझ्यावर कुणी प्रेम करावं. देवा मला माफ कर. आता जयंतचा खूप पश्चाताप चालू असतो. तो काय शांत बसत नाही आणि जानूचा पुतळा बनवतो, किचन शेजारी ठेवतो आणि जेवण बनवतो. जेवायला लागल्यानंतर पहिला घास जानूला भरवतो. इकडे जयंतचे हाल ऐकून जानूला त्याची खूप कीव येते. संतोष आणि हरी बिझनेससाठी खूप प्रयत्न करत असतात, पण लक्ष्मी मात्र कडक लक्ष्मी बनते. यामुळे दोघेही खूप हैराण होतात. तुम्हाला काय वाटतं, लक्ष्मीने अगदी योग्य निर्णय घेतला का? आणि जानूने जयंतला माफ करायला हवं की नाही, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.